ठाकरेंच्या सेनेचे उपनेते संजय पवार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची गळाभेट। शिवसेनेचे दोन कट्टर विरोधी नेते एकत्र आल्यानं चर्चेला उधाण। शिवसेना फुटल्यानंतर शिंदेंच्या शिवसैनिकांवर टीका करणाऱ्या संजय पवार यांची गळाभेट हा चर्चेचा विषय। उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार। सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी याविषयी विविध विषयांवरून अधिवेशन हे गाजणार। तर उद्यापासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार। सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा नाही। 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली हेच सरकार सांगत फिरणार। दरम्यान विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। निवडणुकीवेळी राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले, आता मात्र 81 लाख महिला लाडकी बहीण योजनेतनं अपात्र। सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर, भास्कर जाधवांचा निशाणा। फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची भावनिक पोस्ट। तर काल विरोधात लागलेल्या निकालानंतर ओमराजेंची भावनिक पोस्ट। वडील पवनराजे निंबाळकरांच्या आठवणीत ओमराजेंनी भावनिक पोस्ट केली। फादर्स डे निमित्त पार्थ पवारांकडून सुद्धा अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट। तुमच्या आठवणीशिवाय एक दिवसही जात नाही, पोस्टमध्ये उल्लेख। मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोंचं प्रकरण, आता त्यामध्ये महत्त्वाची अपडेट। जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवली। भरत मस्के नामक अकाउंटवरून जळगाव सायबर पोलिसात गुन्हा, तर सर्व सोशल मीडिया साइट्सवरून हे फोटो डिलीट करण्याच्याही सूचना। फोटोसोबत छेडछाड करून फोटो व्हायरल केले। फोटो व्हायरल करणाऱ्याची सायबरकडे तक्रार। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। बेस्टच्या संपावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक तोडगा काढणार। संपावर तोडगा काढण्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार। नवी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच। तर काल रात्री अभिजित दिपकेसह इतरांचा जंतर मंतरवर मुक्काम। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत असल्याचा दिपकेंचा इशारा। प्रसिद्ध सिने अभिनेते अनुपम खेर साईचरणी लीन, तर शिर्डीतील साईबाबांच्या समाधी मंदिरात पूजा अर्चना त्यांनी केली आहे। साईबाबा संस्थानकडून अनुपम खेर यांचा सन्मान। छत्रपती संभाजीनगरमधील म्हाडा कॉलनीमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी, गावठी कट्ट्यातनं गोळीबाराचा प्रयत्न। परिसरात यामुळे खळबळ। प्रकरणातील पोलिसांकडून आता अधिकचा तपास सुरू आहे। यवतमाळमधील काँग्रेस, भाजप, पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यवतमाळच्या समर्थ प्राईड या ठिकाणी पार पडला पक्षप्रवेश सोहळा। धुळे जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये दिशा समितीची तब्बल 6 तास बैठक चालली। खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठकीला नंदुरबारचे खासदार डॉक्टर गोवाल पाडवी, अपर जिल्हाधिकारी बोरकर हे उपस्थित होते। अकोल्याच्या पातूर नगरपालिकेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व। पातूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे इंदू पैलवान हे विजय। मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सरशी, तर राजाभाऊ पगारे आणि अलका रसाळ यांनी मिळवला विजय। विजयानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजयी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना हा धक्का। नगरसेविका शाहूबाई कांबळे यांचा मृत्यू झाल्यानंतर ही पोटनिवडणूक। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पबचत भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण। पोलिसांच्या बंदोबस्तात सगळेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची